निवडणुकीमध्ये अभूतपूर्व यश मिळालं असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। भाजपवर विश्वास दाखवल्याबद्दल फडणवीसांनी आभार मानले। भाजपचा विजयाचा स्ट्राइक रेट सर्वाधिक असल्याचं देखील देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे। निवडणुकीमध्ये आपण महाविकास आघाडीचा सुपडा साफ केला। जवळपास 3000 पेक्षा अधिक नगरसेवक निवडून आले अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिलेली आहे। तर पक्षनिहाय विजयाचा स्ट्राइक रेट आपण पाहूयात। भारतीय जनता पक्षाचा 63.1%, शिवसेनेचा 54.9%, राष्ट्रवादीचा 44.3%, काँग्रेसचा 25.0%, ठाकरेंच्या शिवसेनेचा 18.5%, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 17.2%। नगर परिषद आणि नगरपंचायतींचा निकाल हाती आल्यानंतर पक्षनिहाय हा स्ट्राइक रेट आहे। कुठल्या पक्षाचे किती नगराध्यक्ष विजयी झाले तेही आपण पाहूयात। सर्वाधिक भारतीय जनता पक्षाचे 117 नगराध्यक्ष विजयी झालेत। शिवसेनेचे 53, राष्ट्रवादीचे 37, काँग्रेसचे 28, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 7, ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 आणि इतर झालेले आहेत 37। जे काही निवडणुका झाल्या त्यापैकी 75% नगराध्यक्ष हे आपल्या महायुतीचे निवडून आलेले आहेत। भारतीय जनता पक्षाचा विचार केला तर पुन्हा एकदा सर्वात जास्त स्ट्राइक रेट आपला आहे। आपण नगराध्यक्ष पदाकरता जेवढ्या निवडणुका लढलो त्यापैकी 65% आपले नगराध्यक्ष निवडून आले आहेत। मागच्या निवडणुकीमध्ये भाजपचे 2017 साली आपणच 1 नंबर पक्ष होतो, पण आपले 1500 नगरसेवक निवडून आले होते। यावेळी जवळपास 3000च्या वर नगरसेवक, 50पेक्षा जास्त नगरसेवक हे भाजपचे निवडून आले आहेत। सगळ्या मोठ्या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीनं निवडून आलेलो आहोत। सावनेरसारखी नगरपालिका आहे की ज्या ठिकाणी काँग्रेस मुक्त अशा प्रकारची ती नगरपालिका आपण तयार केलेली आहे। माझ्या समोर बसलेले जे लोक आहेत, आमचे नगरसेवक, नगराध्यक्ष आणि आपले सगळे कार्यकर्ते, यांचा अतिशय मोलाचा वाटा आहे। रामटेक जिल्हा जो आहे तो जिल्हा हा काँग्रेस मुक्त झालेला आहे आणि देवापूर नगरपालिका पहिल्यांदाच आपली भाजपची निवडून आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।